नमस्कार मित्रांनो, आज 26 जुलै. आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आज 26 जुलै. आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे, कोणत्या भागांमध्ये पावसामध्ये उघडीप आपल्याला बघायला मिळणार आहे, कोणत्या भागांमध्ये आपल्याला आज सूर्यदर्शन बघायला मिळेल. छोटीशी अपडेट आहे, एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आज महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे, तर काही भागांमध्ये पावसामध्ये उघडीप देखील बघायला मिळणार आहे. जो काही कमी दाब होता, ज्या कमी दाबामुळे मागील 2-3 दिवसापासून पाऊस झाला होता, हा गुजरातच्या दिशेने जाऊन हा पूर्णपणे विरून गेलेला आहे. तर आज राज्यात बहुतांश भागामध्ये सूर्यदर्शन बघायला मिळेल, तर काही भागांमध्ये अधूनमधून पावसाची शक्यता आहे. हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये कोकण विभागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील, तर घाटमाथ्याच्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस अधूनमधून बघायला मिळू शकतो. पावसाचा जोर कोकण विभागामध्ये देखील कमी झालेला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सर्वच भागामध्ये आज पाऊस कमी राहण्याची शक्यता. तर इतरत्र राज्यात बहुतांश भागामध्ये आज सूर्यदर्शन बघायला मिळेल, परंतु दुपारनंतर वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. आज दुपारी आणि दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आपण स्क्रीनवर बघू शकता. मुख्यत्वे नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे. सर्वदूर असे हलक्या पावसाला वातावरण बनताना बघायला मिळत आहे. तर हलका पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळण्याची शक्यता आहे. नागपूर विभागामध्ये आज ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसांच्या सरींची शक्यता आहे. अमरावती भागामध्ये अमरावती आणि आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. फार काही जोरदार पाऊस जरी नसला तरी पण ठिकठिकाणी हलका पाऊस आपल्याला अमरावती, अचलपूर तसेच यवतमाळ या परिसरामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम या परिसरात देखील हलक्या पावसाचे वातावरण दुपारनंतर बघायला मिळेल. ठिकठिकाणी हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. विखुरलेल्या स्वरूपात या परिसरामध्ये पावसाचे वातावरण आहे. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये देखील आहे, परंतु तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. तर संध्याकाळपर्यंत काही भागामध्ये जोरदार पावसाचा देखील अंदाज आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, जोरदार पाऊस या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. नांदेडचा दक्षिण भाग, त्यामध्ये मुख्यत्वे धर्माबाद, पेतुंबरी, भैंसाचा दक्षिण भाग, भोकर या परिसरामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे. ठिकठिकाणी हा पाऊस आहे विखुरलेल्या स्वरूपात. एकदम कडेच्या दक्षिण भागामध्ये नांदेडच्या या परिसरामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. सर्वदूर असा पाऊस नाही. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरात देखील आज पावसाची शक्यता जरी असली तरी पण विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात. पावसाचा जोर आज या भागांमध्ये कमी राहण्याची शक्यता. ही होती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.